जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 3 कर्मयोग श्लोक 43. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्य आत्मानं आत्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. ओम. गीताचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना निष्काम कर्म शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, तुला ज्या दुःखाचा सामना करावा लागत आहे त्याचे मूळ कारण तुझे खरे स्वरूप समजू शकत नाही. मग तुझे खरे स्वरूप कळण्यापासून तुला काय अडवत आहे? ते म्हणजे काम किंवा भौतिक भोगाची इच्छा. हे काम किंवा भौतिक भोगाची इच्छा तुझे ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी व्यापून तुझा नाश करत आहे. तर हे काम नेहमी तुझ्यावर हल्ला करून तुझा नाश करत असते. आता पहा अर्जुना, तू काय करायचे आहे? तुला ते काम किंवा भौतिक उपभोगाची इच्छा नष्ट करायची आहे. म्हणून काम जी तुझ्यावर अज्ञात आणि अनिश्चित काळापासून आक्रमण करत आहे ते नष्ट करणे हे तुझे प्राथमिक ध्येय आहे. पण हे सोपे नाही. म्हणून याचा अर्थ असा नाही की तू हार मानून घेतली पाहिजेस. म्हणून अर्जुना, फळांची आकांक्षा न ठेवता कर्म करण्यावर तुझी बुद्धी आणि मन दृढपणे गुंतवून ठेव. अर्जुना, हे जाणून घे की तुझे शरीर आणि प्रकृती किंवा निसर्ग तुझ्या शरीराभोवती ज्यामध्ये ते अस्तित्वात आहे ते एकच आहे. हे शरीर प्रकृतीत अस्तित्वात असल्यामुळे स्वतःची क्रिया करत असते. त्याचप्रमाणे प्रकृतीवर तुझे कर्तृत्व सोड किंवा ते कर्तृत्व आणि जबाबदारी माझ्यावर सोड, कारण मी तुझ्या आणि या प्रकृतीपेक्षाही श्रेष्ठ आहे. फळांची अपेक्षा न ठेवता तुझे विहित कर्म करत राहा. जेव्हा तू हे चालू ठेवशील तेव्हा तू तुझ्या शत्रूचा नाश करू शकशील. जे काम आहे किंवा भौतिक उपभोगाची इच्छा आहे. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सर्वांना एक उत्कृष्ट रणनीती देत आहेत, ज्याद्वारे आपण आपल्या शत्रूचा म्हणजेच काम किंवा भौतिक भोगांच्या इच्छेचा नाश करू शकतो. परमात्म्याची शिकवण डोळ्यांसमोर ठेवून आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात ही उत्कृष्ट नीती अंमलात आणूया. जय श्रीमन नारायणा. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये या 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला सदैव आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतो. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण ह्या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करावा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्णांना आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णांच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया.
जय श्रीमन्नारायणा. ही वचने खालील दिल्याप्रमाणे आहेत. पहिले वचन. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन. दुसरे वचन. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. तिसरे वचन. हे श्रीमन्नारायणा, मी माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. चौथे वचन. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. पाचवे वचन. हे श्रीमन्नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेस. श्रीमन्नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जात आहे. सहावे वचन. हे श्रीमन्नारायणा, मला तुमचे मा सुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. यापुढे मी दुःख शोक करणार नाही. सातवे वचन. श्रीमन्नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. आठवे वचन. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातींपर्यंत पोहोचवली. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन. श्रीमन्नारायणांना आपण अढळ विश्वासाने वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन्नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन्नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. जय श्रीमन्नारायण. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्य आत्मानं आत्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. ओम. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्थाभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. ओम. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन्नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात.
दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमान नारायणा.